त्याला आजही दिलासा नाहीये। मुख्य न्यायाधीश सुट्टीवर असल्यानं सुनावणी झालीच नाहीये। निलेश गायवळच्या याचिकेवर सुनावणी होती, पण मुख्य न्यायमूर्ती या ठिकाणी उपस्थित नसल्यानं सुनावणी पुढे गेलेली आहे। शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। अटकेची कारवाई न करण्याची याचिकेत गायवळच्या वकिलाकडून मागणी करण्यात आलेली होती। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच निलेश घायवळ यांनी एक गोळीबार प्रकरणी मोक्का अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की हे सगळं मीडिया ट्रायल माझ्यावर चालू आहे आणि मीडियाच्या दबावामुळे माझ्यावर विविध गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात येतात आणि मोक्का अंतर्गत जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अतिशय चुकीचा गुन्हा आहे, तर तो मागे घेण्यात यावा अशा पद्धतीची याचिका जी आहे ती त्यांनी दाखल केलेली होती। मात्र जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी या संदर्भात सुनावणी उच्च न्यायालयात पार पडली होती। मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। त्यावेळेला शुक्रवारपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली होती न्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे आणि आज सुनावणी ती पुन्हा एकदा पार पडणार होती। मात्र आज पुन्हा एकदा एक तांत्रिक अडचण झालेली आहे आणि काही कारणास्तव न्यायाधीश श्री चंद्रशेखर आज आलेले नाहीयेत आणि त्यामुळे ही जी सुनावणी आहे ती पार पडणार नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा निलेश गायवळ यांना दिलासा मिळणारच नाहीये आजही, कारण ते खरं तर त्या प्रतीक्षेत होते की आज तरी आपल्याला दिलासा मिळेल या संदर्भातला। मात्र त्या संदर्भात त्यांना दिलासा मिळणार नाहीये आणि यात महत्वाची बाब अशी आहे की निलेश गायवळ यांना अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाहीये आणि ते कुठेतरी परदेशामध्ये अगदी भाग्यश्री, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।